Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, hello. We are going to learn Agriculture, Science and Technology, Standard 12, Chapter number 3, Modes of Reproduction. In Modes of Reproduction, Lecture number 9. In previous period, explain the apomixis. Apomixis. There are four types of apomixis: parthenogenesis, apogamy, apospory, and adventio embryoni. This point can be explained in previous lecture. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर लेक्चर नंबर 8 मध्ये अपोमिक्सिस हे भाग आपण कंप्लीट केलेला आहे. त्याचे टाइप्स जे चारही टाइप आपण एक्सप्लेन केले आणि पार्थेनोजेनेसिसचं कॉजेस पण बघितले आपण. तर जास्त भर द्यायचं कॉजेसवर. 2 मार्काला किंवा 3 मार्कालाही विचारतात कॉजेस ऑफ पार्थेनोजेनेसिस. पार्थेनोजेनेसिस का तयार होतं त्याचे कॉजेस आपण बघितले. देन इन दिस लेक्चर एक्सप्लेन द प्लांट टिश्यू कल्चर. तर आज आपण या लेक्चरमध्ये प्लांट टिश्यू कल्चर हे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन कशा पद्धतीनं केलं जातं हे आपण बघणार आहोत. काही जे पार्थेनोजेनेसिस फ्रूट असतात ज्यामध्ये बी नसतं, सीडलेस असतं, ते बी तयार करू शकत नाही, पण त्याचं प्रजनन तर करणं आवश्यकच आहे. जसं बनाना आहे, त्याचं प्रजनन करणं आवश्यक आहे, बी तयार होत नाही, ते पार्थेनोकार्पी फ्रूट आहे. असे काही फळझाडाचं आपण टिश्यू कल्चरद्वारे आपण मल्टिप्लिकेशन करतो. तर आपण या टिश्यू कल्चरबद्दल थोडं आपण व्यवस्थित बघूया. हे महत्त्वाचं टॉपिक आहे, तुमच्यासाठी रिसेंट आहे, तसं बायोलॉजीमध्ये थोडं भाग असू शकतं. तर व्हॉट इज मीन बाय प्लांट टिश्यू कल्चर? Plant tissue culture. Plant tissue culture is the technique. Plant tissue culture is a technique in which growing of plant cell, tissues and organs in an artificial prepared nutrient medium. Artificial nutrient medium under aseptic and control condition. तर प्लांट टिश्यू कल्चर इज द टेक्निक. कसं आहे, टेक्निक आहे. प्लांट टिश्यू कल्चर हे कोणालाही करता येणार नाही, हे एक टेक्निक आहे. इन विच ग्रोईंग प्लांट सेल, यामध्ये काय ग्रो केलं जातं, एक प्लांट सेल ग्रो केलं जातं. त्यापासून झाडं तयार करतात, रोपटे तयार करतात, किंवा त्याचं टिश्यूपासनं किंवा त्याचं एक ऑर्गन यापासनं आपल्याला झाड तयार करता येते. आणि ते कशामध्ये, इन ॲन आर्टिफिशियल प्रेपर्ड मीडियम. ते कुठं तयार होणार, कशामध्ये तयार होणार, हे न्यूट्रियन मीडियम म्हणून असतं, ते आपण तयार केलं असतं. आर्टिफिशियल प्रेपर न्यूट्रिएंट मीडियम अंडर असेप्टिक अँड कंट्रोल कंडिशन. तर महत्त्वाचं जे आहे टिश्यू कल्चरमध्ये असेप्टिक अँड कंट्रोल कंडिशन. असेप्टिक अँड कंट्रोल कंडिशन असणं फारच अतिआवश्यक आहे. तर हे असेप्टिक आणि कंट्रोल कंडिशनमध्येच हे टिश्यू कल्चर केलं जातं. यासाठी फार मोठी लॅब उभी केली जाते आणि सगळं काही असेप्टिक असतं, कंट्रोल कंडिशन असतं. तर त्यामध्ये जे आपण तयार करतो झाडं, रोपटे, ते म्हणजे टिश्यू कल्चर. त्यामध्ये काय काय लक्षात ठेवणार, इट इज अ टेक्निक इन विच ग्रोईंग ऑफ प्लांट सेल, टिश्यू अँड ऑर्गन इन अँड आर्टिफिशियल प्रेपर न्यूट्रिएंट मीडिया. प्लांट सेल, टिश्यू, ऑर्गन कशामध्ये, इन अँड आर्टिफिशियल न्यूट्रिएंट मीडियम अंडर कंट्रोल कंडिशन.
अंडर असेप्टिक अँड कंट्रोल कंडिशन. तीनच शब्द महत्वाचे. टेक्निक लक्षात ठेवायचं. नंतर प्लांट सेल आहे, टिश्यूज आहे, ऑर्गन आहे, इन अन आर्टिफिशियल न्यूट्रिएंट मीडिया, असेप्टिक अँड कंट्रोल कंडिशन. झालं डेफिनेशन. किती सोपी आहे. तर डेफिनेशन पाठ असणं आवश्यक आहे. तेही करेक्ट डेफिनेशन असायला पाहिजे. लक्षात. टिश्यू कल्चर इन्व्हॉल्व्स प्रोडक्शन ऑफ प्लांट. टिश्यू कल्चर इन्व्हॉल्व्स प्रोडक्शन ऑफ प्लांट्स फ्रॉम very small plant parts. From very small plant parts, tissues or cells grown aseptically in a test tube. Aseptically in a test tube or other suitable container. शक्यतो जास्त टेस्ट ट्यूब मध्ये तयार केलं जातं किंवा अदर कंटेनर सुद्धा फ्लास्क वगैरे असंही वापरलं जातं. अदर सुटेबल कंटेनर वेअर द इन्व्हायरमेंट अँड न्यूट्रिशन कॅन बी रिजिडली कंट्रोल. तर क्लायमेटिक कंडिशन कंट्रोल आणि न्यूट्रिशन जे आहे, न्यूट्रिएंट मीडिया, हे सगळं काही असेप्टिकल कंडिशनमध्ये दिलं जातं. तर टिश्यू कल्चर म्हणजे उती संवर्धन. मराठीमध्ये सांगायचं म्हणजे उती संवर्धन. उती संवर्धन. आता टिश्यू कल्चरचं जे कन्सेप्ट आहे हे कोण निर्माण केलं आणि ते कसं केलं हे आपण थोडं बघूया. तर पहिले बघू आपण टिश्यू कल्चर लॅब. हे बघा, हे असतं लॅब असेप्टिकल कंट्रोल कंडिशनमध्ये. बघा, पूर्ण असं ऑटोक्लोव, पूर्ण क्लायमेटिक कंडिशन कंट्रोल असते. ही मोठी लॅब आहे. तर छोटे लॅब असतात, हे लार्जर स्केलमध्ये डेव्हलप करत आहेत. बघा, त्यांचे पूर्ण हँड ग्लोव्ज हे ते सगळं पूर्ण आतमध्ये किती क्लीननेस आहे, पूर्ण कंट्रोल कंडिशन आहे. अजिबात थोडंही त्याच्यामध्ये मिस्टेक झालं की पूर्ण जे आहे आपलं तयार मटेरियल हे सगळं खराब होऊन जातं, फार नुकसान होतं. यासाठी त्यांना असेप्टिक कंट्रोल कंडिशन ठेवणं फारच गरजेचं असतं. अजिबात मायक्रोऑर्गॅनिझम एंट्री चालत नाही. म्हणून हे सगळं जे आहे त्यांचे कपडे वगैरे सगळं आतमध्येच असतात. ते सगळं त्यांना घालूनच हे कामं करावं लागतात. पूर्ण स्टरलाइज असतात ते माणसं. निर्जंतुकरण करूनच हे एंट्री केली जाते आतमध्ये. कोणालाही आतमध्ये जाता येत नाही. हे आहे टिश्यू कल्चर लॅब. काय टिश्यू कल्चर लॅब. तर आता हे बघून थोडं तुम्हाला लक्षात आलं असेल की नेमकं टिश्यू कल्चर काय भानगड आहे, है ना. तर आपण त्यामध्ये आणखी या पद्धतीनेही काय असतं, फ्लास्कमध्ये वगैरे हे सगळं न्यूट्रिएंट मीडिया आणि हे प्लांट ग्रो होऊ लागले. हे सगळं कंट्रोल कंडिशनमध्ये. काय कंट्रोल कंडिशन. बघा, सगळं काही काम जे करावं लागतं त्यांना हे कंट्रोल कंडिशनमध्ये करावं लागतं. तेवढंही त्याच्यामध्ये इन्फेक्शन होता कामा नाही. एवढं काही सुरक्षित कामं केले जातात. तेवढंही त्याच्यामध्ये निष्काळजीपणा जर झालं तर एवढं मोठं सगळं काही त्यांचं केलेलं आहे. सगळं हे पाण्यामध्ये जातं. यासाठी त्यांनी अगदी त्यांचे लिमिटेड माणसंच आतमध्ये जाणार आणि ते कशा पद्धतीने जाणार, कशा पद्धतीने येणार, कसं हँडलिंग करायचं, सगळं काही टेक्निक त्यांच्यामध्ये असतं. स्किल अँड डेव्हलप असतं त्याच्यामध्ये. असेच माणसं इथं काम करू शकतात, अन्यथा कोणालाही जमत नाही. तर हे जे कन्सेप्ट आहे, हे कन्सेप्ट कसं म्हणजे कशावर अवलंबून आहे. तर पहिलं कन्सेप्ट जे आहे ते आहे टोटीपोटेन्सीवर. टोटीपोटेन्सीवर आहे. टोटीपोटेन्सी. The plant tissue culture is based on the principle of totipotency. आता टोटीपोटेन्सीची डेफिनेशन आहे. टोटीपोटेन्सी इज द inherent ability of plant cell to grow, divide and give rise to whole plant. तर निसर्ग निर्मित प्लांटमध्ये अशी कॅपॅसिटी दिलेली आहे, सिंगल सेल हे नवीन प्लांट निर्मिती करू शकतं.
हे हॅबरलँड या शास्त्रज्ञांनी हे कन्सेप्ट तयार केलेलं आहे. त्यालाच इन व्हिट्रो कल्चर असं म्हणतात, इन व्हिट्रो टेक्निक असं म्हणतात. त्यांनी हे कन्सेप्ट जे आहे टोटिपोटेन्सीचं, यावर त्यांनी हे टिश्यू कल्चर निर्माण केलेलं आहे की टोटिपोटेन्सी म्हणजे झाडाच्या एका सेलमध्ये एवढी ताकद आहे की अख्खं पूर्ण झाड तो तयार करू शकतो. सिंगल झाड असं होल प्लांट डेव्हलप करू शकतो. एवढं सिंगल सेल म्हणाल आपण, टिश्यू पण नाही, सेल म्हटलो आपण. अनेक सेल मिळून टिश्यू तयार होतं. एका सेलमध्ये एवढी कॅपॅसिटी आहे. टोटिपोटेन्सी इज द इनहेरंट ॲबिलिटी ऑफ प्लांट, ॲबिलिटी ऑफ प्लांट सेल टू ग्रो, डिवाइड अँड गिव्ह राईज टू होल प्लांट. हे टोटिपोटेन्सी कन्सेप्टवरच टिश्यू कल्चर निर्माण झालेलं आहे. तर एक्स प्लांट म्हणून आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. द प्लांट मटेरियल यूज्ड फॉर कल्चरिंग इज कॉल्ड ॲज एक्स प्लांट. एक्स प्लांट म्हणजे जे आपण प्लांट मटेरियल वापरत आहोत, जे प्लांट मटेरियल आपण वापरत आहोत नवीन झाड निर्मिती करण्यासाठी, आणि ते कल्चरिंग मटेरियल म्हणून आपण त्याचा वापर करतो, ते मटेरियल म्हणजे एक्स प्लांट्स. त्याला काय म्हणणार? एक्स प्लांट. आपण सेल वापरणार आहोत का टिश्यू का त्याचं कोणतेही ऑर्गन का अँथर, असे बरेच मेरिस्टेम, असे भरपूर त्याचा आपण वापर करू शकतो. आणि टिश्यू कल्चरच्या सहाय्याने आपल्याला नवीन झाडाची निर्मिती करता येते. म्हणजेच जे प्लांट मटेरियल आहे यूज्ड फॉर कल्चरिंग, म्हणजे ज्याच्यापासून आपण झाडाची निर्मिती करता जे मटेरियल आहे त्या मटेरियलला आपण एक्स प्लांट असं म्हणणार. ते डेफिनेशन विचारतात. एक्स प्लांट, व्हॉट इज मीन बाय एक्स प्लांट, व्हॉट इज मीन बाय टोटिपोटेन्सी. इथं टोटिपोटेन्सी राहिलेलं आहे, टोटिपोटेन्सी सी वाय, टोटिपोटेन्सी. तर ही डेफिनेशन, ह्या दोन डेफिनेशन पाठ असायला पाहिजे आणि टिश्यू कल्चरची डेफिनेशन ही आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. तर पुन्हा आणखीन सांगतो, टिश्यू कल्चर बेस्ड ऑन टोटिपोटेन्सी. देन हॅबरलँड डेव्हलप द कन्सेप्ट ऑफ इन विट्रो कल्चर. देन टिश्यू कल्चर ऑल्सो कॉल्ड ॲज इन विट्रो कल्चर, इन विट्रो कल्चर. Then technique of tissue culture. This point also very important. तर टिश्यू कल्चर जेव्हा आपण प्रोसिजर जेव्हा बघतो आपण, त्याचे स्टेप्स आहेत, त्याच्या टेक्निक्स आहेत. काय टेक्निक्स ऑफ टिश्यू कल्चर. तर स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक स्टेप आपण एक्सप्लेन करू आणि ते आपण समजून घेऊ की नेमकं टिश्यू कल्चर करतात काय, काय होतं याच्यामध्ये, नेमकं काय होतं, कसं झाडाची निर्मिती केली जाते. तर तेच आपण प्रोसिजर, त्याची टेक्निक, त्याचे स्टेप्स आपण इथं बघत आहोत. टेक्निक ऑफ टिश्यू कल्चर इन्व्हॉल्व फॉलोइंग स्टेप्स. या टिश्यू कल्चरच्या स्टेप्स आहेत. देन फर्स्ट क्लिनिंग अँड स्टरलायझेशन. फर्स्ट क्लिनिंग अँड स्टरलायझेशन. क्लिनिंग अँड स्टरलायझेशन, स्वच्छता आणि निर्जंतुकरण यावर फारच भर आहे, फारच भर आहे, फार महत्त्वाची पहिली स्टेप. ग्लासवेअर अँड इन्स्ट्रुमेंट शुड बी क्लीन अँड स्टरलाइज इन अँड ओव्हन ऑटोक्लो. लक्षात, ओव्हन ऑटोक्लो. तर जेवढे काही ग्लासवेअर आहेत, जे काही तुम्ही इन्स्ट्रुमेंट वापरणार आहोत, जे काही काचाची भांडी आहेत, जास्तीत जास्त काचेचेच ते इन्स्ट्रुमेंट आहेत, ते इन्स्ट्रुमेंट आपल्याला स्वच्छता करणं आवश्यक आहे आणि त्याला निर्जंतुकरण करून घेणं महत्त्वाचं आहे. जे काही तुम्ही वापरत असाल तिथं आपण काही वापरत असाल, लहानात लहान मोठीत मोठी वस्तू इन्स्ट्रुमेंट वापरत असाल तरी त्याला क्लिनिंग आणि स्टरलायझेशन करून घेणं महत्त्वाचं आहे. मग हे स्टरलायझेशन करण्यासाठी ओव्हन ऑटोक्लो हे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं निर्जंतुकरण करण्यासाठी. पहिली स्टेप समजली,
Cleaning and sterilization. Glassware and instrument should be clean and sterilized in an oven autoclave. In an oven autoclave. Then second steps, preparation of nutrient medium. Preparation of nutrient medium. Nutrient medium. दुसरी स्टेप जी आहे आपण डेफिनेशन म्हटलं की प्रेपर न्यूट्रिएंट मीडियम. न्यूट्रिएंट मीडियम म्हणजे ज्याच्यामध्ये आपण ते ग्रो करणार आहोत त्याला लागणारं जे आहे मटेरियल, त्याला जे न्यूट्रिएंट सप्लाय होणार आहे ते जे फूड मटेरियल आहे ते फूड मटेरियल तयार करून घ्यावं लागतं आर्टिफिशियली. आपण मातीमध्ये लावणार आहोत का? नाही. त्याला जे मटेरियल लागणार आहे न्यूट्रिएंट मीडिया, मग त्याला खाद्य जे लागणार आहे ते सेल ग्रो होण्यासाठी ते म्हणजेच न्यूट्रिएंट मीडियम. प्रेपरेशन ऑफ न्यूट्रिएंट मीडियम बाय यूजिंग डिफरंट कंपोनंट्स. बाय यूजिंग डिफरंट कंपोनंट दॅट इज ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक अँड ग्रोथ हार्मोन्स. आता या न्यूट्रिएंट मीडिया तयार करण्यासाठी जे लागणार आहे ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन्स हे न्यूट्रिएंट मीडियासाठी लागणार आहे. तिथं आपल्याला न्यूट्रिएंट मीडिया तयार करून घेणं आवश्यक आहे. पहिली स्टेप क्लिनिंग अँड स्टरलायझेशन. क्लिनिंग अँड स्टरलायझेशन. सेकंड इज प्रिपरेशन ऑफ न्यूट्रिएंट मीडिया. सेकंडमध्ये काय करणार आहे? न्यूट्रिएंट मीडिया तयार करायचं. इथं आपण स्लाईडमध्ये बघत आहोत फोटो की इन्स्ट्रुमेंट आहे ना, ग्लासवेअर आहे, इन्स्ट्रुमेंट जे काही हे लागणार आहे साहित्य हे सगळं क्लीन करून घेणं आवश्यक आहे. स्टरलायझेशन करून घेणं आवश्यक आहे. निदान हे 4 स्टेप सुद्धा जे जे त्याच्यामध्ये कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे ते सगळं निर्जंतुकरण असणं आवश्यक आहे. क्लीन आणि स्टरलायझेशन करणं आवश्यक आहे. जे काही आपण तिथं वापरत आहोत, स्टँड असो, टेस्ट ट्यूब असो, जे काही दिसत आहे तुम्हाला भांडी जी आहेत, कंटेनर जेवढे काही आहे, फ्लास्क असतील, डिश असतील, जे काही आहे ते सगळं क्लीन आणि स्टरलायझेशन करणं आवश्यक आहे बाळांनो. तरच कंटॅमिनेशन होणार नाही. नेक्स्ट, प्रेपरेशन ऑफ न्यूट्रिएंट मीडिया. हे MS मीडियम आहे. आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहे MS मीडियम. तर हे MS मीडियम हे सगळं तयार करण्याला लागणारं जे काही आहे न्यूट्रिएंट मीडिया, हे न्यूट्रिएंट मीडिया आहे आणि हे सुद्धा सगळं त्यामध्ये व्यवस्थित प्रपोर्शनमध्ये घेणं आवश्यक आहे. इथं वेट बॅलन्स आहे, सगळं काही मोजून घेणं आवश्यक आहे, सगळं ॲक्युरेट घेणं आवश्यक आहे. तर त्याचं pH सुद्धा मेंटेन करणं आवश्यक आहे. हे सगळं न्यूट्रिएंट मीडिया तयार करून नंतर स्टरलायझेशनही करून घेणं आवश्यक आहे. तर हे अगर तर यामध्ये लिक्विड आणि सॉलिड हे टाईप असतात. हे न्यूट्रिएंट मीडिया आहे, अगर न्यूट्रिएंट मीडिया आहे. हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे अगर न्यूट्रिएंट मीडिया. तर ह्या आता जे काही दुसरं मायक्रोबायोलॉजीमध्ये हे न्यूट्रिएंट मीडिया फार चालतं. जे मायक्रोबायोलॉजी म्हणून भाग असतं, जे बॅक्टेरियाची ग्रो वगैरे करण्यासाठी हे न्यूट्रिएंट मीडिया वापरलं जातं. तर आपलं न्यूट्रिएंट मीडिया टिश्यू कल्चरमध्ये त्या टिश्यूची वाढ करण्यासाठी त्याला लागणारं जे खाद्य आहे ते खाद्य हे वापर केलं जातं, त्याला अगर म्हणतात. नंतर हे टाईप्स ऑफ मीडियम इथं आपण दाखवलं. सॉलिड अगर सोल्युशन फॉर्ममध्ये आहे, हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे ना, लिक्विड लुब्रिया ब्रॉथ है ना. तर सॉलिड अगर सॉलिड घट्ट आहे ना, तर या पेट्री डिशमध्ये अशा पद्धतीने न्यूट्रिएंट मीडिया हे मायक्रोबायोलॉजीमध्ये वापरलं जातं. आपलं असं टेस्ट ट्यूबमध्ये वापरलं जातं. टिश्यू कल्चर हे टेस्ट ट्यूबमध्ये ग्रो केलं जातं. तर हे न्यूट्रिएंट मीडियमचे टाईप बघितले आपण. नंतर बघूया थर्ड स्टेप्स, स्टरलायझेशन ऑफ न्यूट्रिएंट मीडियम. न्यूट्रिएंट मीडियम तयार झालं, जे काही प्रॉपर प्रपोर्शनमध्ये जे काही लागतं इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक
ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन्स आणि त्याचं जे काही pH आहे ते सगळं काही मेंटेन करून नंतर ते न्यूट्रिएंट मीडिया स्टरलाइज करून घेणं अति आवश्यक आहे. न्यूट्रिएंट मीडियम शुड बी स्टरलाइज इन अन ऑटोक्लेव. न्यूट्रिएंट मीडिया तयार झाल्यानंतर त्याला स्टरलाइज करून घेणं आवश्यक आहे, निर्जंतु करून घेणं आवश्यक आहे फॉर 20 मिनिट्स अंडर कॉन्स्टंट प्रेशर. अंडर कॉन्स्टंट प्रेशर, ते प्रेशर मोजण्याचं युनिट ॲट अ टेम्परेचर ऑफ 105 डिग्री सेल्सिअस. ऑटोक्लेवमध्ये 20 मिनिटापर्यंत ठेवायचं. त्याचं जे तापमान आहे ते 105 डिग्री सेल्सिअस आणि त्याचं जे प्रेशर आहे 15 LB पर इंच स्क्वेअर, हे त्याचं प्रेशरचं एकक आहे. एवढ्या एककापर्यंत त्याला प्रेशर देणं आवश्यक आहे. तर ते न्यूट्रिएंट मीडियम जे आहे ते पूर्ण निर्जंतुकरण होणार. देन फोर्थ स्टेप्स, प्रिपरेशन ऑफ प्लांट मटेरियल. आता आपलं सगळं इन्स्ट्रुमेंट क्लीन झालं, क्लीन अँड स्टरलायझेशन फर्स्ट. सेकंड, प्रिपरेशन ऑफ न्यूट्रिएंट मीडिया. थर्ड, स्टरलायझेशन ऑफ न्यूट्रिएंट मीडियम. तर न्यूट्रिएंट मीडियम कसं स्टरलाइज केलं जातं तेही बघू आपण. न्यूट्रिएंट मीडियम यामध्ये हे ऑटोक्लेव आहे. हे काय ऑटोक्लेव आहे, प्रेशर कुकर लक्षात. तर यामध्ये ठेवून त्याचं व्यवस्थित ते प्रेशर 15 LB पर इंच स्क्वेअर या पद्धतीनं त्याचं प्रेशर येईपर्यंत त्याला या ऑटोक्लेवमध्ये ठेवून त्याला काय केलं जातं, स्टरलाइज केलं जातं. हे स्टरलाइज करण्याची पद्धत आहे. या मटेरियल ठेवून जे काही आहे मटेरियल पूर्ण न्यूट्रिएंट मीडिया या ऑटोक्लेवमध्ये ठेवून त्याला स्टरलाइज केलं जातं. याला म्हणतात ऑटोक्लेव. नेक्स्ट, प्रिपरेशन ऑफ प्लांट मटेरियल मीन्स एक्स प्लांट्स. त्यालाच काय म्हणणार आपण, एक्स प्लांट. सेपरेशन ऑफ एक्स प्लांट फॉलोड बाय सरफेस स्टरलायझेशन अँड रिन्सिंग विथ वॉटर. तर आपण जे भाग प्लांटचं वापरत आहोत ते भाग म्हणजे एक्स प्लांट. ते एक्स प्लांट आपण व्यवस्थित त्याला स्टरलाइज करून त्याला व्यवस्थित पाण्याने धुवून घेणं आवश्यक आहे. तोही प्लांट मटेरियल कसं असायला पाहिजे, स्टरलाइज असायला पाहिजे. कसं असायला पाहिजे, स्टरलाइज्ड असायला पाहिजे. तर त्यालाही व्यवस्थित स्टरलायझेशन करून घेणं आवश्यक आहे. जे काही आपण मटेरियल वापरत असाल त्यालाही स्टरलायझेशन करून घेणं आवश्यक आहे. तर हे एक्स प्लांट प्रिपरेशन, जे काही आपण भाग वापरत असाल ते भाग त्या प्लांटपासून काय करणं, वेगळं करणं आवश्यक आहे. तर एक्सप्लांट ट्रान्सफर टिश्यूज फ्रॉम प्लांट टू न्यूट्रिएंट मीडियम. Explant may be taken from any part of the plant like root, stem, leaf or meristematic tissue like cambium, floral part like anthers and etc. Age of the explant, homozygous plant are preferred. तर झाडाचा आपण कोणताही भाग वापरू शकतो. मूळ, खोड, पान, मेरिस्टेमॅटिक टिश्यू, कॅम्बियम टिश्यू लाईक फ्लोरल पार्ट सुद्धा, अँथर, हे सगळं भाग आपण वापरून आपल्याला नवीन झाडाची निर्मिती करता येते. त्या पद्धतीनं आपण काय करायला पाहिजे, प्रिपरेशन ऑफ एक्स प्लांट आहे ना, हे एक्स प्लांट आपण त्याचा भाग व्यवस्थित वेगळं करायला पाहिजे, त्याच्यापासून घ्यायला पाहिजे आणि घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित आपण स्टरलायझेशन करून घेणं आवश्यक आहे. हे सपोज आपण टिश्यू कल्चर ग्रोईंग सिंगल सेल फ्रॉम अ प्लांट, या प्लांटपासून आपण सिंगल सेल काढून घ्यायच्या पद्धतीनं आणि त्याला व्यवस्थित स्टरलायझेशन करून घेणं आवश्यक आहे. नंतरची स्टेप्स आपण इनॉक्युलेशन. Inoculation means the X plant put into the nutrient medium known as inoculation. Inoculation म्हणजे जे भाग आपण टिश्यू कल्चरसाठी वापरत आहोत प्लांट पार्ट, ते पार्ट आता न्यूट्रिएंट मीडियामध्ये टाकणे, त्याला म्हणतात इनॉक्युलेशन. द ट्रान्सफर ऑफ एक्स प्लांट
into the sterilized nutrient culture media taken in culture vessels is called inoculation or explantation. त्यालाच काय म्हणतात explantation. The inoculation of the explant is carried out in a aseptic environment. Aseptic environment, that is in the laminar flow chamber. लॅमिनार फ्लो चंबर, जे लॅमिनार फ्लो चंबर आहे तिथंच हे करणं आवश्यक आहे, जेणेकरून बाहेरचं इन्व्हायरमेंटचं त्याचा कॉन्टॅक्ट होऊ नये, जेणेकरून त्याच्यामध्ये दुसरे मायक्रोऑर्गॅनिझम एंट्री करू नये. या पूर्ण लॅमिनार फ्लो चंबरमध्ये हे सगळे कामं करतात. तर हे इनॉक्युलेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्लांट मटेरियल टू nutrient medium, sterilized nutrient medium known as inoculation or explantation. Explantation. Next, आपण inoculation केल्यानंतर incubation of explant. Incubation of explant. The cell of explant is grown and form callus. Grown and form callus within 3 to 4 weeks. तर जे आपण इन्क्युबेशन केलं, इनॉक्युलेशन केलं, आपण जे काही प्लांट मटेरियल एक्सप्लांट आपण त्या न्यूट्रिएंट मीडियाच्या टेस्ट ट्यूबमध्ये आपण टाकलेलं आहे. त्या टेस्ट ट्यूबमध्ये टाकल्यानंतर 3 ते 4, आता हे कुठं ठेवायचं, इन्क्युबेशनमध्ये ठेवायचं. इन्क्युबेशन या पद्धतीने इन्क्युबेशन असतं. हे कंट्रोल कंडिशन, पूर्ण सेप्टिक कंडिशन, याला इन्क्युबेशन म्हणतात. तर हे ठेवलेले आहेत. तर इनॉक्युलेशन झाल्यानंतर तो इनॉक्युलेशन ट्यूब हे इन्क्युबेटरमध्ये ठेवायचं. कशामध्ये ठेवायचं, इन्क्युबेटरमध्ये ठेवायचं. हे वेगळे कंपनीचे वेगळ्या साईजचे इन्क्युबेटर असतात. हे पूर्ण असं टेस्ट ट्यूब ठेवण्यासाठी हे अरेंजमेंट असतं. आणि हे पूर्ण कंट्रोल कंडिशन, टेम्परेचर, ह्युमिडिटी, लाईट, हे पूर्ण कंट्रोल कंडिशन असतं. म्हणजे हवामान पूर्ण त्याच्यामध्ये कंट्रोल असतं. त्याला जसं हवामान पाहिजे वाढ होण्यासाठी, तसं तिथं आर्टिफिशियली क्लायमेटिक कंडिशन सुटेबल करून दिलेली असते. तर इथं तो व्यवस्थित 3 ते 4 आठवड्यांनी जे पार्ट आपण वापरलं, जे सेल वापरलं, ते कशा फॉर्ममध्ये होणार, कॅलसच्या रूपात फॉर्म होणार. कोणत्या रूपात होणार, कॅलस तयार होणार. तिथं काय तयार होणार, कॅलस तयार होणार. कॅलस तयार होणार आणि कॅलस तयार झाल्यानंतर आपल्याला त्याचे ऑर्गॅनोजेनेसिस होणार. तर द सेल ऑफ एक्सप्लांट इज ग्रोन अँड फॉर्म कॅलस विदिन 3 to 4 weeks. स्वेलन पार्ट, असं जे इनॉक्युलेशन केलेलं जे भाग आहे प्लांट मटेरियल एक्सप्लांट, ते काय होणार, असं फुगणार, असं स्वेलन होणार. आणि स्वेलन झाल्यानंतर मग त्याचं आपल्याला काय करणं आवश्यक आहे, सब कल्चरिंग करून घेणं आवश्यक आहे. त्याचे सिगमेंट तयार करायचे. सब कल्चरिंग म्हणजे आता जे कॅलस आहे त्याला त्याचं आणखीन कल्चरल मीडिया काय करायचं, बदलून द्यायचं. कल्चरिंग चेंज करायचं. आणखीन ते कॅलसचे लहान लहान तुकडे तयार करून दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये न्यूट्रिएंट मीडियामध्ये ते ट्रान्सफर करायचं. कॅलस इज डिवायडेड इंटू 3 to 4 सेगमेंट्स अँड ट्रान्सफर टू फ्रेश कल्चर मीडियम. फ्रेश कल्चर मीडियम. Callus is divided into 3 to 4 segments and transfer to fresh culture medium. Transfer to fresh culture medium. तर जे कॅलस तयार झालेलं आहे, फुगीर भाग, असा स्वेलन भाग दिसणार, त्याचं लहान याच्यामध्ये सेगमेंटमध्ये त्याचं रूपांतर करायचं आणि फ्रेश कल्चर मीडियामध्ये आणखीन त्याला इनॉक्युलेशन करायचं. काय करायचं, इनॉक्युलेशन. इथं आपण दाखवलेलं आहे इनॉक्युलेशन केलेलं. हे चालू आहे इनॉक्युलेशन. हे कॅलस काढलेलं आहे फुगीर भाग, त्याचं लहान लहान भाग तयार करत आहे सेगमेंट, आणि नंतर ते दुसऱ्या न्यूट्रिएंट मीडियम, फ्रेश न्यूट्रिएंट मीडियममध्ये ट्रान्सफर करत आहेत. नेक्स्ट आहे स्टेप्स 8, ऑर्गॅनोजेनेसिस. सबकल्चरिंग झाल्यानंतर कॅलसचं डिवायडेड केलं, फ्रेश कल्चर मीडियामध्ये आपण ते सेगमेंट ग्रो केलं, आणि जेव्हा ते ग्रो होणार, म्हणजेच त्याला प्लांटचं भाग तयार होणार आहे, की
त्याला ऑर्गॅनोजेनेसिस म्हणतात. डेव्हलपमेंट ऑफ प्लांट ऑर्गन नोन ॲज ऑर्गॅनोजेनेसिस, दॅट इज इनिशिएशन ऑफ रूटिंग, मुळं यायला लागतात, अँड शूट यायला लागतं, दॅट इव्हेंच्युअली लीड्स टू प्लांटलेट फॉर्मेशन. आता हे प्लांटलेट फॉर्मेशन झालं. काय झालं? प्लांटलेट फॉर्मेशन झालं. ऑर्गॅनोजेनेसिस झालं म्हणजे रूट आणि शूट त्याला निर्माण होत आहे आणि त्यालाच आपण ऑर्गॅनोजेनेसिस असं म्हणणार. दिस अ कॅलस ना, हे असा फुगीर भाग. मग याचे लहान लहान तुकडे करून आपण काय केलं? सबकल्चरमध्ये त्याला ट्रान्सफर केलं, फ्रेश न्यूट्रिएंट मीडियामध्ये ट्रान्सफर केलं. तिथं आणखीन या पद्धतीनं ऑर्गॅनोजेनेसिस होईल, शूट तयार होईल आणि रूट तयार होईल. शूट तयार होणार आणि रूट तयार होणार. या पद्धतीनं हे ऑर्गॅनोजेनेसिस. हे काय? ऑर्गॅनोजेनेसिस. याला मुळं तयार झालेली आणि शूट तयार झालेले आहे. देन आफ्टर हार्डनिंग मीन्स प्लांटलेट्स जे तयार झालेलं आहे, तर प्लांटलेट तयार होणार. प्लांटलेट्स आर ट्रान्सफर टू पॉलीइथिलीन बॅग्स. हे आपण पॉलिथिन बॅग असं म्हणतो. पॉलीइथिलीन बॅग्स कंटेनिंग स्टरलाइज्ड सॉइल अँड केप्ट अंडर लो लाईट अँड हाय ह्युमिडिटी कंट्रोल कंडिशन, प्रेफरेबली इन ग्रीन हाऊस फॉर सुटेबल पिरियड ऑफ टाईम. आता प्लांटलेट जे तयार झाले, त्या प्लांटलेट आपण काय करणार? त्या असेप्टिक कंडिशनमधून, त्या टेस्ट्यूबमधून, त्या कंटेनरमधून वेगळं करणार आणि त्याला ग्रो कुठं केलं जाईल? लहान लहान पॉलिथिन बॅगमध्ये किंवा आता ट्रे निर्माण झालेले आहे तिथं व्यवस्थित स्टरलाइज सॉईलमध्ये त्याला काय करणार? आपण ग्रो करणार. पण त्याला आता ते असेप्टिक कंडिशनमध्ये होतं, ऑटोक्लोमध्ये होतं, इन्क्युबेटरमध्ये होतं. तिथं फारच कंट्रोल कंडिशन होती. आता त्याला एकदम बाहेर काढता येणार नाही, स्टेप वाईज आपल्याला जावं लागेल. तर अगोदर त्याला ग्रीन हाऊसमध्ये ठेवावं लागेल, ज्याला आपण पॉली हाऊस म्हणतो. अशा ठिकाणी त्याला पॉलिथिन बॅगमध्ये ग्रो करणं आवश्यक आहे. त्याचं जे प्लांटलेट आहे एकदम लहान भाग ते पॉलिथिन बॅगमध्ये ग्रो करायला पाहिजे आणि ते कुठं? ग्रीन हाऊसमध्ये, की जिथं लाईट कमी आहे आणि ह्युमिडिटी जास्त आहे. तर तिथं त्याची वाढ होणार आणि ते काही ठराविक पिरियडपर्यंतच तिथं ग्रीन हाऊसमध्ये असणार. and then after it can be transplanting after hardening the plantlets from the polythene bags or pots are transferred to the main field. आता तिथून जर ग्रीन हाऊसमधून डायरेक्ट तो शेतामध्ये जात नसेल, म्हणजे विक्री होत नसेल, मार्केट डिमांड नसेल, तर तिथं मोठं शेड असणं आवश्यक आहे, ज्याला आपण नेट शेड असं म्हणतो. जागा भरपूर असणं आवश्यक, शेड नेट लावलेलं असणार. मग ग्रीन हाऊसमध्ये येऊन ते कुठं नेऊन ठेवणार? ते नेट शेड या हाऊसमध्ये ठेवलं जाईल आणि तिथून मग जसं शेतकरी येणार घेऊन जाणार तिथून, तर या पद्धतीनं त्याचं शेतकऱ्यापर्यंत, लॅबॉरेटरीमधून तर शेतकऱ्यापर्यंत या पद्धतीनं टिश्यू कल्चरची निर्मिती होते. काय काय बघितलं आपण? रिवाइज करा. क्लीन अँड स्टरलायझेशन, नंतर काय केलं? प्रिपरेशन ऑफ न्यूट्रिएंट मीडिया, नंतर काय केलं आपण? स्टरलायझेशन ऑफ न्यूट्रिएंट मीडिया, नंतर काय केलं आपण? प्रिपरेशन ऑफ एक्सप्लांट तयार झाले. काय केलं आपण? इनॉक्युलेशन केलं आपण. इनॉक्युलेशन झालं की कुठं गेलो आपण? इन्क्युबेटरमध्ये ठेवलं. इन्क्युबेटरमध्ये काय होईल? कॅलस तयार होईल. कॅलसचं काय केलं आपण? सबकल्चर केलं. सबकल्चर झाल्यानंतर काय आलं? त्याला ऑर्गॅनोजेनेसिस झालं की हार्डनिंग केलं आणि हार्डनिंग झालं की नंतर ट्रान्सप्लांटिंग केलं. हार्डनिंग कुठं ठेवलं जातं? ग्रीन हाऊसमध्ये. आणि ग्रीन हाऊसमधून मग आपलं साधे हाऊस म्हणजे नेट शेडमध्ये, जर शेतकरी घेऊन जात नसतील, कारण मार्केट डिमांडवर डिपेंड असतं, तर तिथं त्यांना तशी जागा, जिथं कुठं टिश्यू कल्चर लॅब आहे तिथं ही जागा भरपूर असणं आवश्यक आहे. ग्रीन हाऊस आणि नेट शेड असणंही आवश्यक आहे. तर या पद्धतीनं ही प्रोसेस होत असते टिश्यू कल्चरची. तर
ही आहे. लक्षात या पद्धतीनं हे पॉली हाऊस, ग्रीन हाऊस आणि इथं हे शेड नेटमध्ये असे झाडाची निर्मिती होत असते. इथून शेतकरी प्लांट घेऊन जाणार आणि आपल्या शेतामध्ये लागवड करणार. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. तर व्यवस्थित समजलं का? तर टिश्यू कल्चर टेक्निक हे महत्त्वाचं आहे. स्टेप्स आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर हे 3 मार्कालाही 4 मार्कालाही विचारू शकतात, कारण की स्टेप्स 10 आहेत. 10 एक्सप्लेन करण्यासाठी, कारण की मोठ्या प्रश्नामध्ये सुद्धा हे विचारू शकतात. टेक्निक ऑफ टिश्यू कल्चर, टेक्निक्स ऑफ टिश्यू कल्चर. तर इथं आपण थांबूया. याही वर्षी हे आहे ॲज इट इज आहे. 3 मार्काला 4 मार्काला हे विचारू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण थांबूया. थँक्स. जय जवान जय किसान.